गाइज, वेलकम बॅक टू माय चॅनल. आणि मी सलग 3 दिवस व्लॉग बनवते. मला फार माझ्याबद्दल प्राऊड वाटतंय, कारण मी सलग बनवते. पण ऑब्व्हियसली तुम्हाला मध्ये 2-3 दिवसाचा गॅप मिळेल. मंडे किंवा थर्सडेला असतो ना माझा व्हिडिओ, 2 दिवस. मग मध्ये गॅप तुम्हाला मिळेल, पण मी सलग बनवतोय. अँड सी, ही मुलगी इथं काहीतरी खेळले. अँड मी आज जाणार आहे पिक्चर बघायला. मला आणि रुंजीला मन होतं की भूलभुलैया 3 बघूयात, पण भूलभुलैया 3चा शो रुंजी 9 वाजता नाही आहे. भूलभुलैयाचा शो किती वाजता आहे? पेपरला आलाय 6 वाजता आहे. बघ, भूलभुलैया 3 का नाही बघ. भूलभुलैया 3 आणि 6 वाजता आहे. आणि सिंगम अगेन 10 ते 12 आणि रात्री 9 वाजता आहे. मग सिंगम अगेनच बघावं लागणार आहे. दोन्ही पण छान आहेत रुंजी. भूलभुलैया पण छान आहे, सिंगम अगेन पण छान आहे. आई म्हणते 9ला बघूया, मला पण म्हणते 9लाच जाऊयात. बाबाच येणार आहेत रुंजी 6ला. मग कसं जायचं? त्यांनी म्हटलं जमलं तर येईन लवकर म्हणून. आत्ता किती वाजलेत? आता 3:15 वाजलेत. तुला भूलभुलैया 3 बघायचं आहे? मग 6ला जावं लागणार. बघ, 6ला मला नाही जमणार, आईला नाही जमणार, बाबांना नाही जमणार. तुझं एकटी जाते म्हणते पण निर्लज्ज. तर काय, आता मी आलोय माझ्या तबल्याच्या क्लासला आणि मला ऑलरेडी लेट झालाय कालसारखंच. सो आता मी डायरेक्ट क्लासमधून आल्यावर तुमच्याशी बोलतो. अँड हिअर्स माझा क्लास सुटला होता आणि मी आलो होतो अंबाबाईच्या मंदिरामध्ये अंबाबाईचं दर्शन घ्यायला. ही आता एक माझी सवय झाली. मला कुठं जरी आरसा दिसला ना, हॉस्पिटल, वॉशरूम, रूम, मंदिर, कुठं सुद्धा मी व्हिडिओ घेणारच माझा आरशामध्ये. तुम्ही बघितलं सुद्धा असेल बऱ्याचशा व्हिडिओजमध्ये. आणि तुम्ही डोकं टेकलं आणि मागितलं की माझी परीक्षा सगळ्यात चांगल्या जाऊ देत, अँड जे की एक्झाम्सचे रिझल्ट आहेत तो रिझल्ट सुद्धा चांगला लागू दे. सो हे गाईज, माझा आता क्लास सुटलेला आहे. अँड आता मला जाता जाता दूध घेऊन जायचं आहे आणि माझं दर्शनसुद्धा झालेलं आहे. दरवेळेला नेहमीसारखंच मी माझा तबल्याचा क्लास सुटल्यानंतर अंबाबाईचं दर्शन घेतो. सो तसंच मी आजसुद्धा घेतलेलं आहे. अँड जाता जाता मला आत्ता घ्यायचं आहे दूध, जसं की मी आधी सांगितलं. अँड तिथं आरती चालू झाली आहे, पण मला नाही मिळणार बहुतेक थांबायला. मला आता घरी जायचं आहे, जेवायचं आहे आणि लगेचच पिक्चरसाठी निघायचं आहे. सो या, लेट्स गो. 1.5 लिटर दूध द्या. सो तर मी आता आलेलो आहे दूध घेऊन. आता फटाफट काहीतरी खाऊयात आणि डायरेक्ट आता पिक्चरलाच जाऊयात. A few moments later. ऐन वेळेला नेहमीसारखाच उशीर झालेला आहे. आता वाजले आहेत 9:05. चल पटकन. रुंजी आलोय आपण वेळेमध्ये. तर तिथं लिहिलाय पिक्चर सकाळी 10ला, 12ला आणि 9ला, रात्री 9ला, 9:30ला. कुठले सीट कुठले? कुठली सीट? अँड देन इथं मूवी स्टार्ट झाली होती आणि एंट्री काय अजय देवगणची एवढी कशी काही खास अशी युनिक नव्हती, म्हणजे नॉर्मलच होती. अँड इथं हिरोईन म्हणून घेतलं होतं करीना कपूरला. म्हणजे मला वाटलेलं, ती पोस्टर बघून मला वाटलेलं की ती एक ऑफिसरच असेल, पोलीस ऑफिसर, पण ती याची बायको होती. अँड दिस होल मूवी इज बेस्ट विथ रामायणा. थंडी वाजली रुंजी. इधर
रुंजी आपण जाताना घेऊयात म्हणून सांग. जाताना घेऊयात दुसरा खायला काय तर. सो तर गाईज नाव इट्स इंटरवल आणि आतापर्यंत फार छान होता पिक्चर. सो आता म्हणजे पूर्ण असं रामाचं जे हे ना रामायण त्यामध्ये असं दाखवलं आहे त्यांनी. म्हणजे आता अजय देवगण जो मेन हिरो आहे तो आहे राम अँड टायगर श्रॉफ आहे साईड हिरो म्हणजेच की लक्ष्मण. अँड मग त्यामध्ये त्यांनी सूर्यवंशी अँड सिम्बा पण ॲड केलं. म्हणजे सूर्यवंशीला अक्षय कुमार येणार आणि सिम्बाला सिम्बा येणार त्या पिक्चरमधला. आत्तापर्यंत तर फार छान आहे पिक्चर अँड आय एम व्हेरी मच एक्सायटेड टू सी ॲट द एंड. काय एंड आहे. पण जुन्या सिम्बामध्ये वेगळी होती हिरोईन आणि आत्ता करीना कपूर आहे. आईने इथं बसून पोळी खाल्ली. आई न जेवता आली 9 वाजता म्हणून. ती तिच्या कामावरनं डायरेक्ट 9ला आलती म्हणून तिने इथं पोळी खाल्ली. मी हात धुणेस तर. ही चॉकलेट कोण खाणार आहे. अँड आय एम इटिंग दिस कप बिकॉज आय डोंट लाईक कोन. सो आय एम इटिंग दिस कप. कशी आतापर्यंतचा पिक्चर कसा आहे. द बेस्ट. बघा इथे चॉकलेट छोटी छोटी. या गाईज दॅट्स वॉज इन टुडेज व्लॉग. आणि जर तुम्हाला माझा आजचा व्लॉग आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच करा. भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय. मला दमलं आहे अँड आत्ता वाजले आहेत 12 अँड आय एम हिअर.